सोशल मीडियासारख्या प्रचंड व्यक्तिकेंद्रित आणि कुठलंही एक ट्रेंड नसलेल्या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व उभं करणाऱ्या सूरज आणि प्रशांतचं विशेष अभिनंदन. रसिका त्या अर्थानं ट्रॅडिशनल रेडिओसारख्या क्षेत्रात RJ म्हणून काम करते आहे, तिचंही अभिनंदन. आणि माझा सहकारी प्रसाद, या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. व्याख्यान आंबेकर सरांचं हे लक्षात ठेवून मी बोलतो. पत्रकारितेत मी विद्यार्थी बातमीदार म्हणून सुरुवात केलेली होती 1993ला. ज्यावेळी विद्यार्थी बातमीदार हा हरकामे असतो, अभय सरित आहेत ते संपादक आहेत, त्यांनी तसं वागवलं नाही, पण संपादकांचा PA, ऑफिस बॉय ही सगळी कामं जो करतो तो विद्यार्थी बातमीदार असतो. तिथंपासून सुरुवात केल्यानंतर 31 वर्षांमध्ये लक्षात येतं की काय पत्रकारिता बदलली. आणि मला असं वाटतं की आपण खूप मोठ्या ट्रान्झिशनमध्ये येऊन उभा आहोत, ज्याचा उल्लेख मगाशी अगदी स्पर्श केला अभय सरांनी. मला असं वाटतं की आपण संस्थात्मक पत्रकारितेपासून सकाळसारखी 93 वर्षाची संस्था असेल, टाइम्स ग्रुप आहे की ज्याला 150 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे, अशा संस्थांकडनं सूरजसारख्या संस्थेपर्यंत आपण आता प्रवास केलेला आहे की जे व्यक्ती म्हणून एखादं काम सुरू होतं आणि हळूहळू त्याचं संस्थेत रूपांतर होतं. मला वाटतं हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला ते एक मोठं आव्हान समोर आहे. आणि ते आव्हान अशासाठी आहे की संस्थात्मक ज्यावेळी काम करतो त्यावेळी काही नियम अटी लागू असा जो अस्टेरिस्क असतो तो सतत मागं डोक्याच्या मागं उभा असतो. तसं नसताना आपल्याला माध्यम क्षेत्रात काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये. ही जाणीव ठेवून आजचे विद्यार्थी घडवणं आणि आजच्या वाचकाला प्रेक्षकालाही घडवणं, ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासाठी मला असं वाटतं की गेले 12 वर्ष अव्याहतपणे विश्वसंवाद केंद्र काम करत आहे. या क्षेत्रातल्या लोकांना निवडणं आणि मग पुरस्कारासाठी त्यांना बोलवणं, त्यांचं कौतुक करणं हे काम करत आहे. आणि मला खात्री अशी वाटते की आपण मराठी म्हणून त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू. या सभागृहाचा उल्लेख प्रत्येकानं केला. मला ह्या सभागृहामध्ये पुरस्कार स्वीकारणं, इथं कार्यक्रमाला येणं काय महत्त्वाचं वाटतं, कारण ऐतिहासिकदृष्ट्या या सभागृहाचं महत्त्व फक्त महाराष्ट्रात नाही आहे, भारतात आहे, देशाच्या स्वातंत्र्य लढत आहे. फक्त मी 2 विषय सांगतो आणि थांबतो. त्यातला पहिला विषय 2 शब्दांची मला भयानक भीती वाटते. एक म्हणजे ते खांब म्हणतो आपण, पिलर, दादांनी उल्लेख केला, रावदादांनी. पत्रकारिता माध्यमाला खांब म्हणून आपण खूप मोठं नुकसान केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. खांब हलत नसतो, खांबात बदल होत नसतो. खांब आयदर पाडावा लागतो, नष्ट करावं लागतो आणि मगच रिकन्स्ट्रक्शन. पुण्यात राहतो आपण, कोथरूडसारख्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट ही घरोघरी सुरू आहे. अशा वेळी पत्रकारिता इज अ प्रोफेशन, नोबल प्रोफेशन इतकंच म्हणायला हवं असं मला वाटतं. आपण त्याला खूप सामाजिक अति दिलेलं आहे. म्हणजे मला सारखी भीती वाटते मागं पुरवडेकर उभे आहेत का वगैरे, असं काही नाही आहे ना. मी एका व्यवसायात आलो, मी त्या व्यवसायामध्ये काम करत गेलो, माझी आवड आहे. मी जर उद्या सूरजला प्रत्येक वेळी तू मार्क झुकेरबर्ग आहेस आणि आता तुला झुकेरबर्गला ओलांडायचं आहे आणि तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी म्हटली की मग ते त्यातला इसेन्स जो असतो, आनंद जो असतो तो निघून जातो. आणि मग आपण खूप सगळे मिळून इतके गंभीर बनतो की आपल्याला हसायलाही अवघड होतं. आणि मग एखादा जोक झाला, एखादा राजकीय नेता अगदी लाईटर टोनमध्ये बोलतो तर आम्ही खूप गंभीरपणानं त्याची ब्रेकिंग न्यूज बनवतो आणि त्याचं करिअर उद्ध्वस्त करतो. तर मला असं वाटतं की त्या पत्रकारितेपासून दूर राहायचा मी खूप मनापासून प्रयत्न केला. आणि माझे सहकारी सकाळ संस्था, विशेषतः अभिजित पवार सर यांचा तो सतत आग्रह राहिला. आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं माझा विषय तंत्रज्ञान आहे, मला राजकारणावर एक ओळही वर्तमानपत्रात लिहायला आवडत नाही. पण राजकारणात गप्पा मारायचा आणि बोलायचा 100% विषय आहे. त्यामुळं सोशल मीडियावर राजकारणाविषयी बोलत राहणं, TV वर बोलत राहणं, व्हिडिओ करत राहणं असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण राजकारणाबद्दल ज्या उथळपणानं भाष्य करतो, टीका टिप्पणी करतो आणि आपल्या आयुष्यातले आपण जितके काय दिवसही दिलेले नसतात तितकी वर्ष राजकारण करणाऱ्यांना आपण सल्ले देतो. आपल्या ट्विटच्या माध्यमातून असेल, आपल्या अन्य कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून असेल. ह्या स्वरूपाच्या पत्रकारितेपासून शक्य तेवढं दूर राहणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः आजच्या काळात ज्यावेळी जो विषय अभय सरांनी ओपन केला, प्रदीप दादांनी त्याला टच केलेला आहे. आपली पत्रकारिता म्हणजे काय, सूरजनं खूप चांगलं सांगितलं की झाड तुटून जाईल इतकं काही मोठं व्हायची गरज नाही, आकाशाकडे जाईल. झेपावणं म्हणजे तुटून वर जाणं असं नाही. त्या पत्रकारितेला टिकून म्हणजे त्या पत्रकारितेचा, त्या माध्यमांचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. मी तो स्वीकारायचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका शब्दाची भीती वाटते, ज्येष्ठ. मी अजून 50शीला तर यायचं. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं की पेन्शन प्लॅन सुरू होतो असं माझं मत आहे. आणि त्यापासून मला दूर राहायचं. मी माझ्या बरोबरचे जे सहकारी आहेत त्यातले 70% सहकाऱ्यांचं वय हे 30च्या आत आहे. त्यात सम्राट इथं आत्ता आहे,
अनेक सहकारी आहेत आणि मला आनंद वाटतो की त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं. माझी यंगेस्ट एडिटर ही बिलो 35 आहे आणि शी इज नॉट अन जर्नलिस्ट ॲट ऑल, पण ती एडिटर आहे आणि ती शिकवू शकते की काय पद्धतीनं लोकांना वाचायला आवडतं, कुठल्या पद्धतीनं व्हिडिओ कन्झम्पशन वाढू शकतं. अशा गोष्टींबरोबर जर आपण शिकत राहिलो तर मला वाटतं की पत्रकारिता माध्यम